दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सर काय सांगाल सर? ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पण माझ्या निदर्शनास आणली आहे. अनधिकृत बांधकाम रोखण्याबाबत आमच्या स्पष्ट सूचना आहेत. पीठ निरीक्षक असतील किंवा खालीचे जे अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, सगळ्यांना सूचना आहेत. अनधिकृत बांधकाम कुठेही उभू द्यायचं नाही अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. जर अशी कुठे घटना ही आपण सांगायची घडली असेल तर त्याचा निश्चितपणे चौकशी करून त्याची पुढे काय त्याच्यामध्ये पोलीस केस झाली की नाही वगैरे त्या सर्व बाबतीच्या तपासणी. सर या संदर्भामध्ये अनधिकृत बांधकामाच्या जे संबंधित अधिकारी आहेत, त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेले असताना त्यांनी सांगितलं की आमचं काम फक्त नोटिसा देणं आहे, आमचं काम त्याच्यावरती काही दुसऱ्या गोष्टीचं काम नाही म्हणून सांगितलं. अशा अधिकाऱ्यांच्या संदर्भात काय सांगितलं? ऑफिसमध्ये एखाद्याला फक्त नोटीस द्यायचं काम दिलं असेल तर त्याचं काम फक्त नोटीस द्यायचंच आहे. त्याच्यामध्ये बीट निरीक्षक आहेत सर ते. पण नोटीस देऊन मगच ती नोटीसची मुदत संपल्यानंतर मग अनधिकृत बांधकाम सोडायची कारवाई करतात. तर फक्त नोटीस देणं हे काय बीट निरीक्षकाचं काम नाही. नोटीस देऊन बांधकाम पाडणे ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. अनेक घटना अशा घडलेल्या सर. त्यात वाल्हेकरवाडीमध्ये तिसरी घटना आहे सर अशी. आधी अनधिकृत बांधकामाला हे अभय देण्याचं काम हे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे अधिकारी करतात. त्यांच्या संदर्भात आपण काही ठोक उचलणार आहेत का? नाही, मी आपण बघितलं असेल, मी चार्ज घेतल्या सगळ्यांना सांगितलं होतं की याच्यापूर्वी जे अनधिकृत बांधकाम झालं असेल किंवा अतिक्रमण झालं असेल ते तर पाडणारच आम्ही. परंतु याच्या पुढे आता जर कुठे नवीन अनधिकृत बांधकाम सुरू झालं एखाद्या बीट निरीक्षकाच्या वॉर्ड ऑफिसरच्या एरियामध्ये किंवा अतिक्रमण कुठे नव्याने सुरू झालं तर त्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवरती देखील आम्ही निश्चित करू. आता सध्या भोसरी चक्रपाणी या भागामध्ये सुद्धा अतिक्रमण म्हणजे अनधिकृत बांधकामाला खूप गती मिळालेली त्या ठिकाणी. खूप बांधकाम होतं त्या ठिकाणी, अतिक्रमण त्या ठिकाणी. त्याचं काय? आणि आता तेच जे अतिक्रमण आणि अनधिकृत काढणारे जे विभाग आहे त्यांना मी त्यांचा पूर्ण 6 महिन्याचा, 3 महिन्याचा, 1 महिन्याचा, आठवड्याचा प्लॅन द्यायला सांगितलेला आहे की कुठलं अतिक्रमण ते कधी काढणार आहे, प्रायोरिटी काय असणार आहे, सगळ्यात पहिली प्रायोरिटी कोणती आहे, फुटपाथ कसे मोकळे करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी आणि प्रायोरिटीप्रमाणे अतिक्रमण कसं काढणार याचं मला पूर्ण प्लॅन मी द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यावरती लवकरच कारवाई सुरू होईल. थँक्यू.